तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। देहूतील इनामदार साहेब वाड्यातून पालखीचं प्रस्थान होणार आहे। 19 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी 16 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे। तुकोबा महाराजांच्या पालखीचं हे यंदाचं 339वे वर्ष आहे। या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय, तर दिंड्या पताकांनी देहू नगरी फुलून गेली आहे। तर देहू नगरीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष सुरू आहे आणि वारकरी हे हरिनामामध्ये दंग झाले आहेत। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याकडून। रायचंद, आज तुकारामांची पालखी जी आहे ती प्रस्थान ठेवणार आहे, कसं वातावरण आहे? वारकरी जे आहेत ते हरिनामामध्ये दंग झाले आहेत। शुभ सकाळ। आपण जर पाहिलं तर देहू नगरी फुलून गेलेली आहे। देहूकडे येणारे सगळे रस्ते सकाळपासूनच गर्दीने फुलले आहेत। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर आपण पाहतोय दृश्यांमध्ये ही सगळी दृश्य, या ठिकाणी येणारी गर्दी, या ठिकाणी येणारे भाविक राज्यभरातून येतात आणि जवळच असलेल्या इंद्रायणी काठावरून आंघोळ करून या ठिकाणी सगळी मंडळी आता दर्शन बारीमध्ये थांबले। पहाटे अभिषेक झालेला आहे आणि अभिषेकानंतर या ठिकाणी जो सगळा गर्दीचा हा सगळा माहोल आहे आपण हा दृश्यांमध्ये पाहू शकतोय। वेगवेगळ्या ठिकाणून सगळे भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि इथलं वातावरण एकदम फुलून गेलेलं आहे। खरं तर काही क्षणामध्ये म्हणजे दुपारी साधारण 12:30-12:30च्या दरम्यान पालखीचं प्रस्थान होणार आहे। या ठिकाणी त्यापूर्वी या ठिकाणी येणारे सगळे भाविक आणि वेगवेगळे नागरिक या ठिकाणी गर्दी करतायत। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळीच एक चिमुरडा एक वेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी राज्यभरातले सगळे भाविक आलेले असताना आपण त्याला विचारूयात, काय आज तू सुद्धा वारीमध्ये सहभागी होणार आहेस आणि काय सांगशील या निमित्ताने? आज तू आज मी तुकाराम महाराजांचे दर्शन घ्यायला आलोय। मला खूप चांगलं वाटतंय, दर्शन घेतोय तुकाराम महाराजांचं। तू वारीमध्ये सहभागी होणार, शेवटपर्यंत जाणार? नाही। महाराजांबद्दल काय एखादी ओवी, एखादा अभंग सांगशील का? मी तुकाराम महाराजांनी कशी बुडवली गाथा हे सांगेल। माझं नाव स्वराज्य सुधीर ढोणे, मी इयत्ता 4थीत शिकत आहे। तुकाराम महाराजांना जे ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं की एक सभा घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही गाथा बुडवून टाका। एक पहिल्याच्या काळातला लेखक होऊन गेला, मग त्या लेखकाला सगळे खूप चांगले म्हणायचे, पण तुकाराम महाराजांना खूप त्यांची परिस्थिती लेही होती म्हणून ते सगळे ब्राह्मण त्यांना चिडवायचे। पण आहे ना, मग त्यांनी एक बार सभा घेतली की तर देहूमध्ये वैष्णवांची मांदियाळी पाहायला मिळते। वारकऱ्यांच्या हरिनामामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो दुमदुमलाय। आपण ही दृश्य पाहतोय, विठ्ठल मंदिरातली ही दृश्य आहेत।